नमस्कार मंडळी. तर सध्या भूटानला आलेलो आहे आणि सांगायचं म्हणलं तर खूप अशी थंडी आहे, अशी बोटं सुचते आता आणि इतकं गार लागते ना. तर तुम्ही समोर बघा, ते सगळं बर्फ तयार झालेलं आहे आणि इतकी थंडी म्हणता. आता सकाळच्या 11 वाजलेले आहे, तो खूप अशी थंडी आहे. आणि इकडं समोर बघितलं तर तिथं समोर जे आहे ना, हा तिथं बर्फ तयार व्हायला लागला आहे आणि त्यांनी सांगितलं अजून 2 दिवसापासून बर्फाचा पाऊस पडेल आणि ते जर पडला तर खरंच आपल्या महाराष्ट्रामधली वातावरण जे आहे ते खूप वेगळं आहे आणि इथलं खूप वेगळं आहे. असं रस्त्याने चाललं तरी असं पाय ओलं होतात आणि रात्री झोपण्यासाठी हीटर इतकं गरम करावं लागलं आणि 2-2 सतरंजा घेऊन आम्ही असं म्हणजे नाही का थंडीला. आणि तुम्ही माझ्या चेहऱ्याकडे बघून सुद्धा तुम्हाला ओळखू आलं असेल की किती हा थंडी असेल इथं. तर अजित भाई सुद्धा त्यांचा अनुभव थंडीचं सांगता येईल तेवढं कमीच आहे, कारण की इंडियामध्ये अशी थंडी कधी नाही आहेच आणि जाणवलं पण नाही आहे. एवढी थंडी बेकार आहे ना, संध्याकाळी झोपायचं म्हणलं तर लय अवघड झाले. अहो आम्ही रात्री 2-2 स्वेटर घालायला लागेल तरी पण थंडी वाजतेच. आम्ही रात्री येत होतो आणि येत असताना आणि आम्ही भूटानवरून इकडं थिंपूला येते वेळेस जसं आपला महाराष्ट्रामध्ये इंडियामध्ये जसे घाट आहेत ना, तसे 148 किलोमीटरचा इथं घाट आहे. हो देखो बंटी शेट आ रहे हमारे. तेव्हा ते आता तिकडून फिरायसाठी येत आहेत. तर आपण बघूया आणि थंडीविषयी त्यांना आपण विचारूया. तर आम्ही बस केली होती आणि बस करत असताना इकडं घर बघा किती भारी येतं, तिकडं तुम्हाला क्लोज करून धावतो. तर आम्ही आपले भारताच्या बाउंड्रीपासून टेम्पो गाव ना, टेम्पो म्हणून एक शहर आहे. तर तिथं आम्हाला नाही का तिथे एक लोकेशनसाठी खूप छान आहेत आणि आमचे एक बंटी शेटचे मित्र बी आहेत तिथं. तर त्यातनं आम्ही एक बस केली आणि चेकिंग खूप होते आणि इकडं जर दुसऱ्या देशात प्रवेश करायचा असेल तर रक्तलघवी भरपूर चेकिंग असतात, त्यासुद्धा केल्या आणि खूप मला वेगळं वाटलं. आणि वेगळं वाटत असताना खूप थंडी आहे. असं चेहऱ्यावर बघितलं का नाही, असं तेल टाकल्यानंतर असं सगळ्या गोष्टी होत्या. तर आता बंटी शेट आणि त्यांचे मित्र आलेले आहेत, तर ते त्यांचा परिचय तुम्हाला देतील. तो भाई क्या नाम है आपका? मेरा नाम हाँ गोपाल है। ये गोपाल है. आप किधर से आए हो घूमने? उड़ीसा से। उड़ीसा से आए क्या? ठंडी कैसी है इधर अभी? बहुत ज़्यादा ठंडी है। तो अभी क्या कर रहे थे आप? अभी खाना खाने के लिए गया था। होटल में खाना क्यों नहीं खा जा रहे आप? बताओ. ये खाने का लायक नहीं है इसलिए नहीं खाता हूँ। तर मित्रांनो, इकडच्या साईडला बर्फ धावला, तिकडच्या नाही धावणार आहे. आधी तुमची अजून मुलाखत घ्यायची तर 1 मिनिट. तर इकडच्या हॉटेलमध्ये नाही का खाणं खूप वेगळं असतं. बीफ हे सगळ्या गोष्टी असतात. त्यामुळं आम्ही तिथं गेलो का नाही, खूप असं घाण वाटायचं. तिथं गेलं वास घेतलं मी तर रात्री जेवलोच नाही आणि थंडी इतकी होती साला, असं सांगायसारखं नाही. तो भैया बताओ, ये मौसम कैसा लगा? ये मौसम बहुत ही ठंडा है। हाँ, इधर जो आएगा सुकून ही सुकून, तो भाग भी जाएगा. आइटम को लेके आना चाहिए. आओ बंटी शेट, आप इधर आओ चला. तर बंटी शेट सांगतील की रात्री प्रवास कसा झाला, थंडी कशी वाजली. मला थंडी वाजलेली नाहीये, मी मधल्या सीटवर होतो म्हणून. अहो ना, आम्ही कुठं मागच्या लोकांनी ब्लँकेट अंगावर घेतलं. बरं ते आपले ज्या आपण आपल्याला ह्या देशात यायचं होतं त्यावेळेस चेकिंग झाली, त्यावेळेस आपण तो व्हिडिओ टाकलाच आहे. पण त्यांना सांगा की माझं किती हाल झालं तिथं. तुम्ही लक्ष नाही देत तुमच्या गोष्टींकडं. जॅकेट कॅरी करत नाही, ते नाही मेडिकलचं आणि मेडिकलच्या वेळेस तर तुम्ही रडायला थोडा कमीच होतं, रडायला जास्त रडले. बंटी शेटने मला, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल की बंटी शेटने मला हात दिला. मला खूप भीती वाटते आणि लस इंजेक्शन घ्यायला गेलं तर तेव्हा मला 2-4 मित्र मला धरून आणलं होतं. तर मला खूप नाही का इंजेक्शनची खूप ॲलर्जी आहे, म्हणजे चक्करच येते. तर आता सध्या इथं किती वाजले? तर आता इथे वाजले 1:45. आणि आपल्या भारतामध्ये
ते वाजले असतील एक तर आता ते आपल्याला जे समोरचं 1:15 वाजले असेल. बरं, समोरचं जे आपल्याला जे मंदिर आहे ना तिकडं आपल्याला फिरायला जायचं आहे. तर इथली तुम्हाला घरे धावतो. तर घरे कशी असतात बघा इथं. हे अशी पूर्ण काही दिसतात ते पूर्ण घरं आहेत. आणि हा पर्वत आणि हे समोर जे दिसतंय का नाही पांढरं पांढरं, तर तिथे बर्फ तयार झालेला आहे. आणि इकडं हॉटेल खूप कमी असतात, कारण इथं जे हे असते ते खूप जसं म्हटलं तर आपल्यापेक्षा खूप गरीब देश आहे. कारण सगळे पर्वत डोंगर आहेत, इन्कम होण्याचं कुठलेही हे नाही. आणि इथं जास्तीत जास्त थंडी खूप असल्यामुळे बरेच जणशी दारू खूप पितात. आणि इथं मटण खूप खाल्ले जाते, मासे वगैरे जे आहेत ते. आणि इथे खूप असं वेगळं वेगळं मटण खाल्लं जातं, ते मी कॅमेऱ्यात सांगू शकत नाही. आणि तिथं जर गेलं तर खूप असं घाण वाटतं हॉटेलमध्ये तिथं गेल्यानंतर. त्यामुळे जेवणाचं, भूटानला जर तुम्ही आला का ना, जेवणाचं खूप हाल होतात. तर भूटानला येताना जर यायचं असेल तर नाही का गे तर अवघड म्हणजे नाही का, खाण्याचं खूप हाल होतात. आणि बघा एकदा व्ह्यू. आता आम्ही आमच्या रूमवर जाणार आहे. खूप निसर्गरम्य आहे, पण थंडीसुद्धा भरपूर आहे. थंडीचं आता सांगायसारखंच नाही, इतकी थंडी वाजते. आणि दुपारी 4च्या नंतर अंधार पडतो. तर बघा एकदा तिथून बर्फ बघा तुम्ही, हे तुम्हाला पांढरं पांढरं दिसते ना, तो बर्फ आहे. तर चला मित्रांनो, आता पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूया आणि भूटानच्या लोकांविषयी. आणि हे बघा रोड किती छान आहेत. तर चला, बाय बाय.